विधान परिषद उमेदवारी अर्ज भरण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे। उमेदवारी अर्जासाठी धावपळ आता उडणार आहे। उमेदवारांची दुपारी 3 वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज भरता येणार आहे। भाजप आणि राष्ट्रवादीचे उमेदवार ठरलेले आहेत। शिवसेनेचे ठाणे आणि नाशिक बाबत उमेदवार ठरलेत। यवतमाळ परभणी बाबत मात्र सस्पेन्स कायम आहे। विधान परिषदेच्या 17 जागांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस आहे। अखेरच्या दिवशी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी धावपळ उडणार आहे। अगदी शेवटच्या क्षणी उमेदवारांची नावे जाहीर केल्याने धावपळ होणार आहे। भाजपने शनिवारी रात्री आपल्या 11 उमेदवारांची यादी जाहीर केलेली आहे। यामध्ये नुकताच भाजपवासी झालेल्या प्राजक्त तनपुरेंनाही संधी देण्यात आली आहे। तर वर्धा, चंद्रपूर, गडचिरोलीमधून सुप्रिया सुळे यांचे व्याही अरुण लखानी यांना उमेदवारी देण्यात आली आहे। राष्ट्रवादीने पुण्यातून विक्रम काकडेंना तर रायगड रत्नागिरीमधून अनिकेत तटकरे यांना उमेदवारी मिळालेली आहे। दुसरीकडे शिवसेनेच्या 2 उमेदवारांचा पेच अजूनही कायम आहे। शिवसेनेचा नाशिक ठाण्याचा उमेदवार ठरलाय, मात्र परभणी आणि यवतमाळचा उमेदवार अजून ठरलेला नाहीये। वर्धा, चंद्रपूर, गडचिरोलीमधून अरुण लखानी, अमरावतीमधून प्रवीण पोटे आणि सोलापूरमधून राजेंद्र राऊत यांना भाजपने उमेदवारी दिलेली आहे। सांगली, साताऱ्यामधून धैर्यशील कदम, अहिल्यानगरमधून प्राजक्त तनपुरे आणि संभाजीनगरमधून नांदेडमधून अमर राजूरकर, धाराशिव, बीड, लातूरमधून बसवराज पाटील, जळगावमधून नंदकिशोर महाजन आणि नागपूरमधून राजीव पोद्दार यांना भाजपने उमेदवारी दिली आहे। राष्ट्रवादीने कुणाला उमेदवारी दिलेली आहे ते देखील पाहूयात। विक्रम काकडे यांना पुण्यामधून संधी मिळालेली आहे, तर रायगड रत्नागिरीमधून अनिकेत तटकरे यांना संधी देण्यात आली आहे। शिवसेनेचे नाशिक आणि ठाण्याचे उमेदवार ठरलेले आहेत। रवींद्र फाटक ठाण्यामधून तर नाशिकमधून नरेंद्र दराडे यांना उमेदवारी मिळाली।